पूस इन बूट्स. इथून खूप दूर देशी एक चक्कीवाला त्याच्या 3 मुलांसोबत राहत होता. सर्वात छोटा मुलगा मार्की तिन्ही मुलात त्याचा लाडका होता. पण जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्याने गिरणी सर्वात मोठ्या मुलाच्या नावावर केली. गाढव दुसऱ्या मुलाला देऊन टाकलं आणि पूस नावाचा बोका छोट्या मुलाला देऊन टाकला. सर्वात मोठ्या मुलाने मार्कीचा अपमान केला आणि त्याला घरातून बाहेर काढलं. मार्की निराश झाला आणि विचार करू लागला की त्याच्या बाबांनी त्याला हा बोका का दिला. ओ पूस, मी तुझी देखभाल कशी करू? मी खूप मुश्किलीने माझं पोट भरतोय. आता माझ्याकडे गिरणीचा गाढव सुद्धा नाहीये. आता मी काय करू? आणि मग असं काही घडलं जे पाहून मार्की चकित झाला. काळजी नका करू मालक, मी आपली मदत करेन. पूस, तू बोलू शकतोस? हा बोका माझ्याशी बोलतोय. मी आणखी बरंच काही करू शकतो मालक. तुम्ही फक्त मला एक जोडी बूट आणि एक पिशवी द्या, मग बघा मी काय करतो. मार्कीचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्याने विचार केला, मी पिशवी आणि बुटांची व्यवस्था कशी करू शकेन. पण बोलणारा बोका पाहून त्याचा आत्मविश्वास वाढला. ठीक आहे पूस, मी तुला पिशवी आणि एक जोडी बूट देईन, मग बघूया तू काय कमाल करतोस. मार्कीने त्याचे उरलेले पैसे घेतले आणि तो एका चांभाराकडे गेला. बूट बनवणारा त्याची मागणी ऐकून चकित झाला. तुझ्या बोक्यासाठी बूट हवेत? तू शुद्धीवर आहेस ना? हो, अगदी बरोबर. लवकरच पूसला त्याचे बूट आणि एक मोठी पिशवी मिळाली. हे बघ पूस, तुला जे हवं होतं ते मी दिलंय. आता तू काय करणार आहेस? सर्वात आधी मी आपल्यासाठी जेवण आणतो. पूस जंगलात अशा जागी गेला जिथे तो ससे पकडू शकत होता. त्याने त्याच्या पिशवीत गाजर आणि कोबीची पानं ठेवली आणि पिशवी उघडी ठेवली. तो झाडाच्या मागे गेला आणि पाहू लागला. लवकरच काही ससे तिथे आले आणि गाजर खाण्यासाठी पिशवीत घुसले. पूस झाडामागून लगेच बाहेर आला आणि त्याने पिशवीचं तोंड बंद केलं. मग तो ससे घेऊन मार्कीकडे गेला. हे पहा जेवण. पूस, तू आपल्यासाठी ससे घेऊन आलायस. धन्यवाद मित्रा. त्या दोघांनी मिळून भरपूर जेवण बनवलं. पण दुसऱ्या दिवशी पूसने कंटाळा केला नाही. पूसने परत जंगलात जाऊन तीच युक्ती वापरून ससे पकडले. पण परत येताना त्याने राजाच्या महालात जाण्याचा निर्णय घेतला. किल्ल्याच्या पहारेकऱ्याने त्याला बाहेर अडवलं. मला आज जाऊ द्या, मी महाराजांसाठी एक भेट आणली आहे. जर त्यांना कळलं की तुम्ही मला अडवलंय तर ते खूप रागावतील. एक बोका जो बूट घालतो आणि बोलतो सुद्धा. महाराज नक्कीच याला बघून खूप खुश होतील. जाऊ दे याला. ते पहारेकरी त्याला बघतच राहिले. पण पूसने दरवाजातून किल्ल्याच्या आत प्रवेश केला. तो राजा, राणी आणि राजकुमारी यांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, प्रणाम महाराज, माझं नाव पूस आहे. मी कॅरबासचे मार्की यांच्या सोबत राहतो. त्यांनी आपल्यासाठी ससे पाठवून प्रणाम सांगितला आहे. याचा स्वीकार करावा. अरे वा, हा तर जादुई बोका आहे. तुला इथे बघून आम्हाला आनंद झाला. आपल्या मालकांना जाऊन सांग की आम्ही या भेटीचा स्वीकार केला आहे आणि आम्ही त्यांच्यावर खुश आहोत. आपले खूप खूप आभार. बूट घालून आलेल्या जादुई पूसला पाहून राजकुमारी खूपच प्रभावित झाली. आम्ही आजपासून तुला पूस इन बूट्स म्हणू. फ्रेगो, आमच्या या पाहुण्याची नीट काळजी घ्या. याला प्यायला दूध आणि आवडीचे पदार्थ द्या. फ्रेगो, जो राजाचा सेवक होता, त्याने राजकुमारीच्या आदेशाचं पालन केलं. मग पूसने ताज्या साईवर ताव मारला आणि घरी यायला निघाला. पूस घरी मार्कीकडे परत आला आणि त्याला जे घडलं ते सगळं सांगितलं. पूस इन बूट्स. तू राज परिवाराला भेटून येतोयस. मग सांग, राजकुमारी कशी दिसते? हो, त्या तर दुधासारख्या शुभ्र आणि कोऱ्या पान आहेत. किती मधुर आवाज आहे आणि हृदय प्रेमयुक्त. तू त्यांच्याशी विवाह कर. मी भलेही तुझा मालक असेन, पण मी राजकुमार नाहीये. एखाद्या मोठ्या राज्याचा राजकुमार तिला लग्न करून घेऊन जाईल. पूस यावर काहीही म्हणाला नाही. पण तो दररोज दरबारात जाऊन राजाला ससे भेट द्यायला विसरला नाही. लवकरच पूस इन बूट्सची बातमी 4 दिशांना पसरली. एक जादुई बोलणारा बोका जो शिकार करतो आणि राजासाठी भेट घेऊन येतो. तिथून थोड्या अंतरावर एक मोठ्या किल्ल्यात एक राक्षस राहत होता. कोणीही त्याला आडवं जात नसे आणि जो जायचा त्याला तो खाऊन टाकायचा. पण पूसने त्याला जाऊन भेटायची हिम्मत दाखवली. पूस त्याच्या किल्ल्याजवळ गेला आणि मग त्याने दरवाजा ठोठावला. राक्षसाने दरवाजा उघडला तेव्हा बूट घालून आलेल्या बोक्याला पाहून तो हसायला लागला. अरे हे काय आहे? बूट घालणारा बोका?
आणि हा बोका बोलतो सुद्धा. हो, बोलतो सुद्धा. थांब, तू नक्कीच तो पूस इन बूट्स आहेस ज्याच्याविषयी मी ऐकलं होतं. आणि आपण एक जादुई राक्षस जे खूपच शक्तिशाली आहेत, जो तो आपल्याला घाबरतो. राक्षस स्वतःची स्तुती ऐकून खूपच खुश झाला. तू नशीबवान आहेस की मी बोके खात नाही. चला आत ये. पूस बिंदास त्या किल्ल्याच्या आत गेला आणि चकित झालेल्या राक्षसाने त्याला विचारलं, तू इथे का आला आहेस? मला आपली जादुई शक्ती बघायची आहे. ऐकलंय आपण कोणत्याही जनावराचं रूप घेऊ शकता. काय हे सत्य आहे? हो, नक्कीच हे खरं आहे. मला दाखवाल का बरं? मला पाहायची इच्छा आहे. मग राक्षसाने अचानक मोठ्या आणि शक्तिशाली सिंहाचं रूप घेतलं. त्याने गर्जना केली आणि बिचारा पूस खूपच ठीक घाबरला. आहे, माझा विश्वास बसला. आपण आपल्या मूळ रूपात यावं. आता तरी तुझा विश्वास बसला ना? हो, परंतु पण काय? काय आपण छोट्या प्राण्याचं पण रूप घेऊ शकता? कारण आपण खूप विशाल आहात ना. मी कोणत्याही प्राण्याचं रूप घेऊ शकतो. तू स्वतःच बघ. आणि दुसऱ्याच क्षणी त्याने एका छोट्याशा उंदराचं रूप घेतलं. पूस याच क्षणाची वाट बघत होता. त्याने उंदरावर उडी मारली आणि त्याला खाऊन टाकलं. आता माझं पोट भरलंय. तो छाती ताणून त्या किल्ल्यातून बाहेर पडला. सगळं त्याच्या योजनेनुसार घडत होतं. तो परत घरी त्याच्या मालकाकडे आला. आज ससे नाही मिळाले. मालक, चला आज नदीमध्ये पोहायला जाऊ. यावेळी हो मालक, आत्ताच्या आत्ता. माझ्यावर विश्वास ठेवा. मार्की गोंधळला होता, पण तो पूसच्या मागे नदीपर्यंत आला. त्याने त्याचे कपडे काढले आणि नदीत उतरला. पूसने लगेच त्याचे कपडे उचलले आणि ते दगडामागे लपवले. तिथूनच राजाची घोडागाडी जात होती. पूसला माहित होतं राजा त्याच्या कुटुंबासोबत आठवड्यातून एकदा याच मार्गाने जातो. त्याने घोडागाडी जवळ येताना पाहून ओरडायला सुरुवात केली. वाचवा, वाचवा! घोडागाडी थांबली आणि राजाने ओळखीचा आवाज ऐकून गाडी बाहेर पाहिलं. तू इथे या जंगलात काय करतोयस? माझे महाराज, कृपया माझ्या मालकांची मदत करावी. कॅरबासच्या मार्केची. ते नदीमध्ये आंघोळ करत असताना अचानकपणे कोणीतरी त्यांचे कपडे पळवले. बाहेर खूपच थंडी आहे. जर त्यांना मदत नाही मिळाली तर ते आजारी पडू शकतील. शिपायांनो, आमची काही शाही वस्त्र घ्या आणि त्वरित मार्केची मदत करायला जा. लक्षात ठेवा, त्यांना कोणताही त्रास होता कामा नये. सैनिक शाही कपडे घेऊन नदीच्या दिशेने निघाला आणि लवकरच पूसचा मालक सैनिकासोबत परत आला. तो शाही कपडे घालून एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता. राजकुमारीने डोकावून पाहिलं आणि मार्कीने पहिल्यांदा राजकुमारीला पाहिलं. वा, कारबासचा मार्की खूपच सुंदर राजकुमार आहे. राजकुमारी ही तर माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर आहे. मार्कीने स्वतःला सांभाळलं आणि राजासमोर जाऊन सलाम केला. माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद महाराज. नाही, तुमचे आभार. अखेरीस आम्हाला कॅरबासच्या मार्केटशी भेटण्याची संधी मिळाली. आम्हाला तुमच्या भेटवस्तू मिळत असतात पुसच्या मार्फत. आम्हाला तुमच्याशी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण आधी आम्ही तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. पूस जो आतापर्यंत फक्त ऐकत होता, तो अचानक राजाला म्हणाला, माझे महाराज, जर तुम्ही आमच्या मालकांच्या किल्ल्यामध्ये आलात तर आम्हाला खूप आनंद होईल. हो ना मालक? मार्कीने चकित होऊन पूसकडे पाहिलं. आपला किल्ला? पूसने त्याला डोळा मारला. मार्की खरं तर खूप गोंधळला होता, पण त्याने पूसवर विश्वास ठेवायचा निर्णय घेतला. हो महाराज, मी तुम्हाला माझ्या घरी आमंत्रित करतो आहे. ठीक आहे, चला तर मग जाऊया. मार्की घोडागाडीत बसला आणि पूस गाडीच्या पुढे पळत होता. ते त्या प्रदेशाकडे जात होते जो त्या राक्षसाचा होता. राक्षसाने त्याच्या शेतात काम करण्यासाठी खूप शेतकऱ्यांना आणलं होतं. पूस त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना सावध केलं. लक्ष द्या, महाराज येत आहेत. जर त्यांनी विचारलं की या जागेचे मालक कोण आहेत तर सांगायचं की कॅरबासचे मार्की आहेत. जर तुम्ही असं नाही सांगितलं तर तुमचं शिर धडा वेगळं होईल. शेतकरी खूप घाबरले आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. थोड्याच वेळात राजाची स्वारी त्या शेताजवळ आली. राजाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना जवळ बोलावून घेतलं. ही सर्व शेतं कोणाची आहेत? तुम्ही कोणासाठी काम करता? कॅराबासच्या मार्कीसाठी महाराज. राजा आणि त्याचा परिवार खूपच प्रभावित झाला. कॅरबासचे मार्की, तुमची जमीन खूपच छान आहे.
धन्यवाद महाराज. त्यांची स्वारी किल्ल्याजवळ आली तेव्हा पूस त्यांच्या स्वागतासाठी तयार होता. त्याने सगळी तयारी केली होती. राजाचा परिवार आणि मार्की घोडागाडीतून खाली उतरले आणि किल्ला पाहून खूपच प्रभावित झाले. वाह, हा तर खूपच सुंदर किल्ला आहे. हो नक्कीच. तेवढ्यात मार्कीच्या लक्षात आलं की हा किल्ला त्याचाच आहे. महाराज, माझ्या कॅराबासच्या किल्ल्यात आपलं स्वागत आहे. आत या आणि आमच्यासोबत भोजन करा. त्या दिवशी मार्की आणि पूस इन बूट्सने राजाच्या परिवारासाठी खूप मोठी मेजवानी आयोजित केली होती. पूसने उत्तम आणि स्वादिष्ट पदार्थ बनवून घेतले होते. मार्की आणि राजकुमारी एकमेकांकडे बघत होते आणि राजा राणी सुद्धा. आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांना त्यांच्या मुलीकरता योग्य राजकुमार सापडला आहे. राजाने मार्की समोर असा प्रस्ताव ठेवला ज्यावर त्याचा विश्वासच बसला नाही. लॉर्ड मार्की, मी तुम्हाला एक राजा म्हणून नाही तर एक पिता म्हणून विचारत आहे. काय तुम्ही आमच्या कन्येशी विवाह कराल? महाराज, ही तर माझ्यासाठी सन्मान आणि आनंदाची गोष्ट असेल. लवकरच मार्की आणि राजकुमारीचा विवाह झाला आणि गिरणीवाल्याचा मुलगा राजकुमार बनला. मार्की खूपच खुश होता कारण त्याच्या बाबांनी त्याला पूस दिला होता. त्या दिवसानंतर पूसला कधीही ससे पकडायची गरज पडली नाही. तो राजकुमार आणि राजकुमारी सोबत किल्ल्यात ऐशो आरामात राहू लागला.